हाय विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भवमध्ये तुमचं स्वागत। संघर्षाच्या युगाचा अभ्यास करताना आपण संघर्षाच्या युगातील एका महत्त्वाच्या क्रांतीचा आज विचार करणार आहोत। ही क्रांती म्हणजे रशियन राज्यक्रांती। या घटकाचा विचार करण्यापूर्वी तुम्ही लोकसत्ता यशस्वी भवचं सदर आणि पाठ्यपुस्तक समोर ठेवा, म्हणजे ही चर्चा अधिक प्रभावी होईल। रशियन राज्यक्रांतीचा विचार करता कार्ल मार्क्सचं समाजवादी क्रांतीचं स्वप्न हा रशियन राज्यक्रांतीचा पाया होता। कोण होता बरं हा कार्ल मार्क्स? याची माहिती आता आपण मिळूया। कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत होता। कार्ल मार्क्स आणि त्याचा सहकारी फ्रेडरिक एंगल्स यांनी 1848 साली समाजवादाचा जाहीरनामा घोषित केला। काय म्हणतो हा समाजवादाचा जाहीरनामा? तर कार्ल मार्क्सची विचारसरणी सांगते की समाजामध्ये दोन वर्ग असतात। एक वर्ग म्हणजे आहिरे आणि दुसरा वर्ग म्हणजे नाहिरे। आहेरे वर्ग म्हणजे कोणता वर्ग? तर ज्या वर्गाकडे उत्पादनाच्या साधनांची मालकी असते, उदाहरणार्थ जमीनदार, भांडवलदार, कारखानदार, उद्योजक, हे सर्व आहेरे गटामध्ये असतात। तर नाहिरे म्हणजे कोणता वर्ग? तर ज्यांच्याकडे उत्पादनाच्या साधनांची मालकी नसते, उदाहरणार्थ शेतकरी, शेतमजूर, कामगार, भूदास, हे सर्व नाहिरे गटामध्ये असतात। मार्क्स यांना प्रोलेटेरिएट असं म्हणतो। सरतेशेवटी या दोन वर्गांमध्ये नेहमीच संघर्ष होत राहतो आणि शेवटी प्रोलेटेरिएट वर्गाकडून सत्ता संपादन करून या संघर्षाचा शेवट होतो। अशी आहे मार्क्सची विचारसरणी। तर याच कार्ल मार्क्सच्या समाजवादी विचारसरणीवर रशियन राज्यक्रांती आधारलेली होती। आता या रशियन राज्यक्रांतीच्या कारणांचा अभ्यास करू। रशियन राज्यक्रांतीचं पहिलं कारण आहे ते म्हणजे रशियातील जुलमी राजवट। जवळपास 300 वर्ष रशियामध्ये रोमनोव घराण्याची सत्ता होती। रशियन राज्यकर्त्यांना झार असं म्हटलं जाईल आणि हे झार हे जुलमी सत्ताधीश होते आणि त्यामुळे या झारशाही विरुद्ध लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला होता। रशियन राज्यक्रांतीचं पुढचं कारण आहे ते म्हणजे रास्पुतीन प्रकरण। झार दुसरा निकोलस, त्याच्यावर त्याच्या पत्नीचा प्रभाव होता आणि त्याची पत्नी अलेक्झांड्रा ही स्वतः रास्पुतीनच्या प्रभावाखाली होती। रास्पुतीन हा एक ढोंगी आणि लाचखोर मांत्रिक होता आणि त्यामुळे झारच्या प्रशासनामधल्या ज्या काही महत्त्वाच्या नेमणुका होत्या या रास्पुतीनच्या सांगण्यानुसार व्हायच्या आणि त्यामुळे झारच्या प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावर अनागोंदी माजली होती। रशियन राज्यक्रांतीचं आणखी एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे निहिलिस्ट आणि अन्य विचारवंत। रशियातल्या निहिलिस्ट विचारवंतांना निखळ व्यक्ती स्वातंत्र्य हवं होतं आणि त्यामुळे बंधनं घालू पाहणाऱ्या विविध समाज व्यवस्थांवर त्यांनी कडाडून टीका केली। याशिवाय रशियातल्या अन्य विचारवंतांनी उदारमतवादी, व्यक्ती स्वातंत्र्य अशा विचारांचा पुरस्कार केला होता। त्यामुळे या सर्वांवर झारचा रोष होता आणि त्यामुळे आपण पाहतो की लेनिन सारख्या नेत्याला सुद्धा हद्दपार व्हावं लागलेलं होतं। रशियन राज्यक्रांतीचं पुढचं कारण आहे ते म्हणजे रशियातल्या कामगार आणि अन्य वर्गाची स्थिती। रशियातल्या कामगार वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलेलं होतं। याशिवाय शेतकरी, त्याचबरोबर इतर काही वर्ग आणि अल्पसंख्याक वर्ग यांची परिस्थिती हलाखीची होती आणि त्यामुळे हे सर्व वर्ग हे झारशाहीवर असंतुष्ट होते। रशियन राज्यक्रांतीचं शेवटचं कारण आहे ते म्हणजे रशियाचा लष्करी पराभव। झारच्या साम्राज्यवादी धोरणामुळे रशियाला अनेक वेळा युद्धाच्या खाईमध्ये लोटलं गेलेलं होतं। रुसो जपान युद्ध किंवा पहिलं महायुद्ध यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये रशियाचा पराभव झालेला होता आणि हा लष्करी पराभव याला जबाबदार आहे ती म्हणजे झारची राजवट। यामुळे मोठ्या प्रमाणावर झारशाही विरुद्ध असंतोष निर्माण झालेला होता। ही सर्व झाली रशियन राज्यक्रांतीची कारणं। आता यानंतर रशियन राज्यक्रांतीतल्या काही महत्त्वाच्या घटनांचा आपण विचार करू। यातली पहिली घटना आहे ती म्हणजे रक्तरंजित रविवार। 22 जानेवारी 1905 या दिवशी रशियातल्या कामगारांनी फादर गेपॉन
याच्या नेतृत्वाखाली सेंट पीटर्सबर्ग याच्या राजवाड्यावर मोर्चा घेऊन गेलेले होते. या मोर्चावर झारच्या सैनिकांनी गोळीबार केला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक मारले गेले. हा दिवस हा रविवार होता, त्यामुळे 22 जानेवारी 1905 हा दिवस रशियन राज्यक्रांतीच्या इतिहासामध्ये रक्तरंजित रविवार म्हणून ओळखला जातो. यानंतर आपण पाहूया ते म्हणजे रशियातील लोकशाहीचे प्रयोग. रशियामध्ये लोकशाही प्रशासन आणावं अशी जनतेची मागणी सातत्याने होत होती आणि त्यामुळे रशियामध्ये ड्यूमाचं म्हणजेच रशियन संसदेचं संघटन केलं गेलं. पहिली ड्यूमा ही जेमतेम 2 महिने टिकली. तिच्याकडून काही भरीव कामगिरी झाली नाही. दुसरी ड्यूमा ही सुद्धा याच मार्गाने गेली. तिसरी ड्यूमा मात्र दीर्घकाळ टिकली, पण तिच्याही कडून उल्लेखनीय कामगिरी झाली नाही आणि रशियातल्या लोकशाहीचा प्रयोग फसला. पण यामुळे एक गोष्ट घडली की ड्यूमामध्ये झारशाहीच्या विरोधातले अनेक घटक एकत्र आले आणि त्यांनी झारच्या विरोधामध्ये हातमिळवणी केली. यानंतर रशियन राज्यक्रांतीच्या महत्वाच्या टप्प्याकडे आपण वळूया. ते म्हणजे रशियन राज्यक्रांतीचं पहिलं पर्व. फेब्रुवारी आणि मार्च 1917 हा कालखंड त्याचा. रशियामध्ये फेब्रुवारी 1917 मध्ये पेट्रोग्राडच्या कामगारांनी संप पुकारला. झारशाही विरुद्धचा हा पहिला लढा. झारच्या सैन्याने या कामगारांवर गोळीबार करायला नकार दिला. त्यामुळे जनता आपल्या विरोधात गेलेली आहे हे झारच्या लक्षात आल्यानंतर झारने राज्यत्याग केला. झारने राज्यत्याग करताच केरेन्स्की या मवाळ नेत्याने हंगामी सरकार बनवलं. पण केरेन्स्कीच्या नेतृत्वाखाली चालणारं हे सरकार याच्यामध्ये भांडवलदार, जमीनदार यांचाच बळणा जास्त होता आणि त्यामुळे हे सरकार हे जनतेमध्ये लोकप्रिय नव्हतंच. या सरकारने जर्मनी विरुद्धचं पहिलं महायुद्ध सुरूच ठेवलं. याच दरम्यानच्या काळामध्ये रशियातले हद्दपार केलेले अनेक नेते हे परतू लागलेले होते. यामध्येच लेनिन हा सुद्धा होता. यानंतर आपण अभ्यास करणार आहोत ते म्हणजे रशियन राज्यक्रांतीच्या दुसऱ्या पर्वाचा आणि हा कालखंड आहे नोव्हेंबर 1917. केरेन्स्कीच्या नेतृत्वाखालचं सरकार हे रशियामध्ये लोकप्रिय नव्हतंच आणि या सरकारला जनतेपुढच्या समस्यांची सोडवणूक करणं सुद्धा तितकंच जमलं नाही. याच काळामध्ये रशियात आलेल्या लेनिनने ट्रॉट्स्की आणि अन्य समविचारी नेत्यांच्या सहकार्याने सोव्हिएटच्या म्हणजेच कामगारांच्या चळवळी संघटित करायला सुरुवात केली. एका बाजूला मेन्शेविक म्हणजेच मवाळ सरकार केरेन्स्कीचं, दुसऱ्या बाजूला बोल्शेविक म्हणजे जहालमतवादी जे लेनिनच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले होते. यांच्यामध्ये उभा संघर्ष निर्माण झाला आणि सरतेशेवटी लेनिनने केरेन्स्कीच्या नेतृत्वाखालचं सरकार हे बरखास्त केल्याचं जाहीर केलं आणि पुढे सोव्हिएट रशिया निर्माण झाला. रशियन राज्यक्रांतीमध्ये लेनिनचं योगदान हे आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. लेनिनने केरेन्स्कीचं हंगामी सरकार बरखास्त केल्यानंतर सत्ता हातात घेतली. भुकेलेल्यांसाठी भाकरी, भूमिहीनांसाठी भूमी आणि सर्वांसाठी शांतता हे लेनिनचं सूत्र होतं आणि हेच सूत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी लेनिनने आटोकाट प्रयत्न केले. जर्मनीशी युद्धबंदी करार केला आणि त्यानंतर त्याने राष्ट्र उभारणीचं कार्य हे हाती घेतलं. लोकांचं राहणीमान उंचावणं आणि त्याचबरोबर राष्ट्राची प्रगती घडवून आणणं ही रशियन राज्यक्रांतीची तत्व ही प्रत्यक्षात आणण्यासाठी लेनिनने शर्तीचे प्रयत्न केले. औद्योगिकरणाला गती दिली आणि त्याचबरोबर युद्धकालीन साम्यवाद हा त्यांनी प्रस्तुत केला. पुढे या युद्धकालीन साम्यवादानंतर त्यांनी नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं. मित्रांनो, याविषयीची सर्व माहिती ही विस्तृतपणे लेखात दिलेलीच आहे. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे जोसेफ स्टॅलिनचं कार्य. खरं तर 1924 मध्ये लेनिनच्या मृत्यूनंतर त्याचा अनुयायी जोसेफ स्टॅलिन हा साम्यवादी पक्षाचा नेता बनला. नंतरच्या काळामध्ये तो रशियाचा सत्ताधीश बनला. याच जोसेफ स्टॅलिनने मोठ्या प्रमाणावर कृतिशील कार्य केलेलं होतं.
आणि त्यामुळे त्याने सामूहिक शेतीचा प्रयोग हे त्याच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचं वैशिष्ट्य होतं. पण यासाठी अनेक शेतकऱ्यांना बळजबरी केली. अर्थात रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती घडून आली, पण व्यक्ती स्वातंत्र्याचा मात्र बळी गेला. या सगळ्याचा विचार केल्यानंतर आता महत्वाच्या घटकाचा विचार करणार आहोत, ते म्हणजे रशियन राज्यक्रांतीचं महत्व. रशियन राज्यक्रांती ही जगातली पहिली साम्यवादी क्रांती होती आणि जगभरातल्या कामगारांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यामध्ये रशियन राज्यक्रांतीचा महत्वाचा वाटा होता. आर्थिक नियोजनाची संकल्पना आणि त्याद्वारे विकास घडवून आणणं ही संकल्पना रशियन राज्यक्रांतीने दिलेली होती. कल्याणकारी राज्याची कल्पना ही सुद्धा रशियन राज्यक्रांतीतूनच प्रसूत झालेली होती आणि रशियन राज्यक्रांतीचं सर्वात महत्व म्हणजे सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्ती हा रशियन राज्यक्रांतीने दिलेला महत्वाचा संदेश. अशा प्रकारे आपण रशियन राज्यक्रांतीच्या वेगवेगळ्या घटकांचा या चर्चेमध्ये विचार केलेला आहे. अशा प्रकारे रशियन राज्यक्रांती या पाठाचा आपण विचार केलेला आहे. लोकसत्ता यशस्वी भवच्या लेखामध्ये याविषयी सविस्तर माहिती दिलेलीच आहे, ती अभ्यासा. आणि हो, या संबंधी तुमच्या काही शंका असल्यास लोकसत्ता.com आणि यशस्वी भवला ईमेल करा. त्या शंकांचं निरसन आम्ही निश्चितच करू.